तुझ्या काय कवर घेतला ग्रेवाला? ग्रेवाला हा त्याचं काय आलं? तू बघ कवर घेऊन आहे ना घातल्यावर. हा पण तो थोडासा हलका होता, हा जरा कवर जड आहे. हा असं. जड आहे का तुला? थोडासा जड म्हणजे मोबाईल जड आहे ना म्हणून. बघा वाजले किती, बघा बघा तुम्हाला टाइम दाखवते. हे बघा वाजले 12 आणि इकडे गाडी घेऊन बसलाय. त्याला बोलते शाळेची तयारी कर, शाळेची तयारी कर, उशीर होतो स्कूलला, दात घास. तर ऐकत नाहीये. मगापासून त्याला ती जी गाडी आणलेली ना, आम्ही काय करतो माहिती का, जी गाडी आणलेली असेल ना ती आम्ही पार अजून 6-7 महिन्यांनी काढतो. नवीन आणलेली गाडी आहे, 6-7 महिन्यांनी काढतो आणि मग चेक करतो चालू आहे की नाही. भले त्याच्यामध्ये काहीतरी किडे बिडे केलेले असेल आम्ही, पण तरी आम्ही तिला चेक करत असतो. मग जर तिचं चालू निघाली मग आम्हाला आनंदच आनंद, बेस्ट आनंद. मग आम्हाला असा सीन आहे आमचा. मग विचारायलाच नको की अरे मम्मी गाडी चालू आहे. आमच्याकडे न्यूज आली 2 दिवस पाणी येणार नाही म्हणून. न्यूज आले आमच्याकडे 2 दिवस पाणी येणार नाही म्हणून. पाणी जपून वापरा. म्हणजे का परवा आलेली पण आलं पाणी, पण तरी पण पाणी जपून वापरा. काल व्लॉग नाही आला माझा. अरे तिचं तोंडच चाललं. काल व्लॉग आला नाही माझा कारण की माझी तब्येत ठीक नव्हती. मी जो लसीचा व्लॉग टाकला की विषय लसीचा, तर विषय लसीचा मला खूप हार्ड गेला. मला लसी इतकी भारी पडली, इतकी भारी पडली सिरियसली. मी तुम्हाला जसं की मागे व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला थंड पदार्थ सहन नाही होत, पण एक टेस्ट म्हणून मी त्यांना बोली घेऊन या. तर म्हणजे खूप दिवस झाले मी दही आणि लस्सी हा प्रकार म्हणजे खाल्लाच नव्हता. मला खूप आवडतं दही, लस्सी, दूध हे प्रकार खायला खूप म्हणजे खूप. दूध मी पिते पण लस्सी आणि दहीमध्ये वेगळीच मजा असते. सो मी त्यांना बोलली लस्सी घेऊन या, बोली बघू. आणि मला वाटलं गरम व्हायला लागलं म्हणून नाही होणार मला सर्दी वगैरे काय. मी जशी लस्सी खाली, मी दुसऱ्या दिवशी म्हणजे माझा काल व्लॉग नाही आला, मी एवढी आजारी पडली, मला अक्षरशः अंथरूणमधून सुद्धा उठता येत नव्हतं. इतकी बेकार लस्सी मला भारी पडली. नाही सहन होत तर खरंच नाही. मी म्हणजे असं थंड वगैरे पिते, स्प्राईट किंवा थम्सअप ह्या गोष्टी, पण ह्या गोष्टींनी मला सर्दी नाही होत कधी. पण दही, लस्सी आणि केळी ह्या गोष्टींनी, आणि असं डस्ट वगैरे असेल, थोडंसं कोणी झटकत वगैरे असेल, नाकात गेलं की लगेच सर्दी होती, लगेच सर्दी. माझा काल दिवसभर डोकं दुखत होतं, दिवसभर म्हणजे अशी सुस्ती आलेली ना, काही समजतच नव्हतं की काय करावं म्हणून. त्याच्यामुळे मी ब्लॉग पण शूट केला नाही, ना एडिट ना. मी काल ऑर्डर्स घेतले, मी काल फक्त 1 ते 2च ऑर्डर घेतले. त्यानंतर फोन म्हणजे ऑर्डर घेणारे आहेत तसे, पण ते बाहेर गेलेले तर आपल्याकडेच होते, तर ऑर्डर वगैरे 2 घेतल्या आणि झोपून घेतलं. जी दिवसभर झोपली आहे मी, संध्याकाळीच उठली आहे डायरेक्ट. संध्याकाळी उठल्यानंतर पण माझं डोकं थांबत नाही, एवढी बेकार आजारी पडले मी. सर्दीला तुम्ही लोकांनी मला काहीतरी इलाज पण सांगितलं होतं की असं असं कर म्हणून. तर मी जास्त जर सर्दी झाली ना तर एक गोष्ट करते, बाजरीच्या पिठाचा घाटा पिते. माझ्या मम्मीने मला सांगितलं, बाजरीच्या पिठाचा घाटा पिते, छान लागतो. त्याच्याने सर्दी पातळ पण होते आणि गरम गरम पिल्याने भारी वाटतो बाजरीचा घाटा. पण उन्हाळ्यात नाही, असं थंडीमध्ये, पावसाळ्यात असं छान म्हणजे छान लागतो. आणि बाजरी कशी गरम असते ना, त्याच्यामुळे उन्हाळ्यात जास्त नसते ती खायची.
तर असा विषय झाला म्हणून मला ब्लॉग नाही टाकता आला. बाकी ऑर्डर्स वगैरे तर येतच आहे आपल्याला, पण मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे कॉल कोणाचे रिसीव केले जाणार नाहीत. फक्त DM करा, मेसेज करा व्हॉट्सअपला, फोटो पाठवा, स्क्रीनशॉट त्या साडीचा. तुम्हाला साडीचं जो प्राईस आहे ती कळेल आणि साडी ऑर्डर होईल. तर कॉल नाही रिसीव करता येणार कोणाचे. तर मग असं काहीसं झालं, त्याच्यामुळे मला नाही काय जमलं. मग आज थोडी तब्येत ठीक आहे, तर उठली. मी दवाखान्यात पण जाऊन आलेली, 2 दिवस अगोदरच जाऊन आलेली. मला थोडीशी कणकणी आलेली. आपली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती झाली होती ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी गेलेली, जाऊन आलेली. मग जाऊन आल्यानंतर ते गोळ्या संपल्या आणि मग मी लगेच लस्सी पिली. मग जी माझी लस्सी ती उठली डायरेक्ट. हलगजरीपणा, माझा हलगजरीपणा मला सूट होत नाही. पण काय करणार, इच्छा होते अशी, वर्षातून 2 वर्षातनं मी पिते, तर होते इच्छा अशी प्यायची. तर एवढं कसं नाजूक बनवलं असेल मला, थोडी पण मला सहन होत नाही. थोडी डस्ट, उन्हामध्ये पण मला सहन होत नाही. चेहरे जे आहे ते लाल होतात जास्त उन्हात गेल्यानंतर. नॅचरली मेकअप येतो माझ्या, मला सगळे बोलतात. विकासची बायको पण बोलते. विकासची बायको मागे गरब्याला आलेली माझ्यासोबत, गरबा खेळायला. तर मी गरबा खेळल्यानंतर पूर्ण अशी लाल होते ना, ती बोलते आपको मेकअप करने की गरज नहीं है दीदी, आप ऑलरेडी लाल हो जाते गुलाब जैसा. ते लोक बोलतात ना, ते मुली लावतात ना, काय लावतात ते लाल थोडंसं ब्लश दिसण्यासाठी लावतात ना. असं लिपस्टिक लावली का ते इथं ब्लशिंग लावून घेतात अशा. ते आपलं नॅचरल येतं, डायरेक्ट घाम आल्यानंतर नॅचरल होतं. हे बघा, मी तुम्हाला गाडीचा विषय सांगितलं ना. दाखव दादू गाडी, दाखव ना गाडी दाखव ना. हे बघा तुम्हाला आता ह्या गाडीला घेऊन 6-7 महिने झाले. ती एका कानाकोपऱ्यामध्ये पडलेली होती आणि ती आता सकाळी काय माहिती अचानक आठवण आली तिचं, म्हणजे आठवणच आली, म्हणजे समजा असं आठवण आली आणि तिचं रिमोट शोधायला गेला. रिमोट तर भेटत नव्हतं. तर मला काय विचारतो माहिती आहे का, अरे तू कचऱ्याच्या याच्यात तर नाही टाकली ना, कचऱ्याच्या त्याच्यात. म्हणजे त्याला म्हणायचं कचऱ्याच्या गाडीत तर तू रिमोट दिला नाही ना. म्हणजे मी डस्टबिनमध्ये टाकते ना प्रत्येक गोष्ट, इथली उचलली का. त्याला बोलते तुझ्या गोष्टी उचलून घे. आपला झाडू मारला का डायरेक्ट सटाणा असतो पुढं, डायरेक्ट सरासर. त्याच्यामुळे त्याला म्हणत असं तुझ्या ज्या वस्तू ते उचलून घे. मग तो काय करतो, उचलून घेतो आणि पण तो उचलतो, पण त्यालाच लक्षात नसतं तो ठेवतो कुठे. असा विषय आहे त्याच्यावाला, आहे ना रे. मला बोलतो कचऱ्यात तर नाही टाकली ना तू गाडी, कचऱ्यामध्ये. म्हटलं मी कशाला कचऱ्यात टाकू तुझी गाडी. ॲक्च्युली भंगारच्या पिशवीत होती ही गाडी. त्याच्या जेवढ्या पण गाड्या फुटल्या आहेत ना, भंगारच्या पिशवीतच आहेत, है ना रे. हां, तुटली नाही. कोण बोललं तुला? तुटली ती गाडी. मागून अशी हवा पण सोडायची आणि चालायची पण. तिला आता काल तन्मयनी सेल पण आणले आहे ती. तर सेल पण आणलेले, सेल आणून पण ती चालू नाही झाली. म्हणजे ती गाडी काही कामाचीच नाही राहिली. आणि आताच नाही बरं का, आमचं पहिल्यापासून असंच आहे. अरे यार, खरंच चालू आहे रे. तू तर बोल ना खराब झाली गाडी, दुसरी घ्यायची. रिमोट चालत नाही ना. पण रिमोट चालतो ना, पाण्यात नाही टाकलेलं आहे. पाण्यात नाही टाकलेलं आहे. तू मला कसं काय बोलला मग काल, कचऱ्याच्या याच्यात टाकलं का? नाही, तू बोलला ना मला काल. शोधलं होतं तन्मय दादानी, शोधलं होतं का? त्याच्या तन्मय दादानी शोधला होता. तन्मय दादाचा लाडका आहे तुला, है ना. तन्मय दादा आवडतो तुला का रे? का आवडतो तन्मय दादा? असंच कसं? असंच कोणी कोणाला आवडत नाही. का आवडतो सांग? त्याला जीव लावतो ना, म्हणून आवडतो. तन्मय दादा आम्हाला लहानपणापासून आवडतो. म्हणजे आम्ही लहानपणापासून होतो तेव्हापासून आम्हाला तन्मय दादा आवडतो. आता या घरामध्ये तो जास्तच येतो ना तन्मय. म्हणजे जवळजवळ आता मला या रूममध्ये 4 वर्ष होतील. 4 वर्षापासून तो कंटिन्यू येतो ना. तो जास्त अंगावर झालाय तन्मयच्या.
आहे ना. तन्मयला बोलतो तुझे लाईट लागलेत का. तन्मयला बोलतो याची लाईट चालत नाही मम्मी. तन्मयला ॲक्च्युली काय सीन आहे तन्मयचा, आपण काय काम सांगितलं कधी कधी त्याचं लक्ष असलं ना, म्हणजे तन्मय अरे फोन बिन आला किंवा काय असं, तर तन्मयच्या लक्षात नाही राहत. म्हणजे ती गोष्ट म्हणजे पैशाचं त्याला एक लक्षात राहत नाही, पैशाचे आपण किती दिले. पण आता व्यवस्थित तो लक्षात ठेवतो, आधी नव्हतं त्याचं. पण असं सम्राटने जर त्याला काही सांगितलं ना की दादा माझं बुक दे किंवा पेन दे, मग तन्मय समजा उठला नाही किंवा तन्मयने समजा तिथून दिलं नाही ना, तर बोलतो अगं मम्मी याची लाईटं बंद झालेत का. याची लाईटं बंद झालेत का. आणि मला हा याला ऐकायला येत नाही का. हा शाना बेडवर हा शाना खाली बसतो, तो बेडवर असतो, त्याला बोलतो तू दे इथं, याला उठून घेता येत नाही का. अरे आणि त्याची लाईट लागली नाहीत असं म्हणतो. तुझे लाईट लागलेत का. हा तुझी लाईट चालू आहेत का. चालू आहे का. उठ ना उठ. उठ आळसगिरी करतो. उठ दात घ चल. उठ लवकर. उठ ना दादू. दादू एवढा का आळसपणा करतो दादू तू. उठ लवकर चल. चल. माझं आज थोडंफार डोकं थांबलंय, तर जरासं बरं वाटतंय मला बोलायला. पण मला काल बोलायला पण जमत नव्हतं, पोटामध्ये पण कसं तरी होत होतं पूर्ण. म्हणजे सर्दी झाल्यावरती पूर्ण अंग असं पेन होतं ना, असं वाटतं आपण काहीतरी बिगारी काम करून आलोय असं वाटतं. बिगारी म्हणजे पाट्या वाळायचं काम केलं आपण. ते हे करतात ते लोक तरी रात्री सुकून झोपत असेल, त्यांना शांत झोपत असेल, पण मला नाही. माझं अंग असं ठस 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 करत असतं ना, बस त्या सर्दीच्या ह्याच्याने. असो आता त्याची तयारी करते स्कूलला जायचंय त्याला. जा आता घसर जा ना, 4 टाइम इथं लोळतोय. उठ ना. उडीत ना चल. अरे उठ ना. उठ ना दादू. मारी ना मी तुला. उठ लवकर चल. बाहेर मुद्दामून करतो, मुद्दामून. म्हणजे सांगते त्याला मी आता ब्लॉग जेव्हा हे होईल ना तेव्हा सांगते मी त्याला. उठ ती गाडी ठेव आणि दात घस. बघ टाइम किती झालेला. आवर पटापट. तो ब्रश खाली पडलं तुझा. उठ. ब्रश खाली पडले तुझा. तो बघ तिथं खाली पडलाय. तो बघ. आता ठेवून दे ना, पण दात नाही घासणार बघा. अरे दात घासायला घे ना. दात घासायला घे. ते बघ तिथं टाइमपास चाललाय. दात घासायला घे की. आवर पटकन चल. तर इकडे झाले मी फ्रेश आता, आणि टेन्शन एवढं आहे की ब्लाऊज शिवायचं आहे, ऑर्डर घ्यायची आहेत, ऑर्डर द्यायची आहेत. तर अजून तर काय नाही, मला लई टेन्शन येणार आहे. कारण की जेव्हा मी माझ्या घरी स्टॉक आणणार ना तेव्हा मलाच पॅकिंग करून मलाच देणं आहे सगळ्या गोष्टी मला मॅनेज करायच्या आहेत. आणि एक आनंदाची गोष्ट तुम्हाला अशी म्हणजे की आपल्या ज्या आम्रपाली साडी कलेक्शनची जी ID आहे त्याच्यावरती आपण 14 एप्रिलच्या साड्या खूप लवकरात लवकर अपलोड करतो आहे. तर कमी रेंजमध्ये, आणि ज्यांना हलक्या हव्या असतील त्यांना हलक्या, ज्यांना भारीमध्ये हवी असेल त्यांना भारीमध्ये, आणि ज्यांना काटापदराची पाहिजे असेल त्यांना काटापदराची साडी मिळून जाईल. तर मी नक्कीच अपलोड करेल लवकरात लवकर. तर नक्कीच बघा तुम्ही. तर आज मी हे ब्लाऊज शिवणार आहे जी मला DM याला साडी आली, ती कॉलॅबला साडी आली. ही तर मार्केटमध्ये खूप चालू आहे ही साडी, म्हणजे जो तो ही साडी घेतोय. तर ब्लाऊज आहे, मी अस्तर आणले. शक्य झालं तर मी तुम्हाला कटिंग दाखवते. मी पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे आधी. पेपर कटिंग फक्त मी हँडचे जे असतात ना ते अस्तरवरती डायरेक्टली हे करून ड्रॉ करून कट करते.
तर मी ते तुम्हाला ब्लाऊजचं पण दाखवलेलं आहे की मी कसं करते. मी ब्लाऊजची साईज काय घेते, सॉरी हाताची साईज काय घेते काय नाही, तर ते तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. सगळ्यात आधी मी आता जेवते आणि मग पुन्हा स्टार्ट करते. मला आज ब्लाऊज पण शिवायचं आहे आणि मला एक किस्सा सांगायचा आहे याचा, म्हणजे तुम्ही लोकांनी जे बुकिंग केले आहेत, म्हणजे साड्या बुक तुम्ही करता, त्याचा एक किस्सा मला छोटासा सांगायचा आहे. एक 7 ते 6 दिवसा अगोदर एका लेडीने साडी बुक केली. तर साडी बुक केली आणि विषय असा झाला की ती बुकिंग त्यांच्यापर्यंत पोचणार नव्हती. तर जे कुरिअरवाले आहेत ते बोलत आहेत की आम्ही त्या एरियामध्ये नाही जाऊ शकत, म्हणजे त्याचं हेच नाही आहे कुरिअरचं. तर मग असं झालं, तर मी समोरच्यांना फोन केला की बाबा कुरिअर वगैरे जात नाही आहे असं तसं, म्हणजे मला फोन आला की ही साडी जाऊ शकत नाही म्हणून. तर मी त्यांना सांगितलं प्रामाणिकपणे की ही साडी जाऊ शकत नाही. तर ॲक्च्युली कसं झालं, त्यांनी मला पैसे पे केले आणि मी समोर जिथून मी तुम्हाला ऑर्डर देते तिकडे पैसे पे केले. आता जोपर्यंत ते मला पैसे पाठवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पाठवू शकत नाही ना, आणि माझ्या अकाउंटला एवढे पण पैसे राहिले पाहिजे की मी लगेच तुम्हाला पाठवलं पाहिजे. सो ती एक वेगळी गोष्ट आहे. तर सीन असा झाला, जिथून मी साड्या खरेदी करते ॲक्च्युली त्यांना थोडी अडचण होती. अडचण अशी होती, त्यांचं शिफ्टिंगचं काम चालू आहे. तर शिफ्टिंगचं काम चालू, तर त्यांनी मला सांगितलं की तर 2 दिवस ॲडजस्ट करा, थोडं शिफ्टिंगचं काम चालू आहे. सो मी माझे जे बाकीचे आहेत त्यांना 1-2 जणांना ऑर्डर नाही आले, तर त्यांना मी सांगून ठेवलं थोडं शिफ्टिंगचं काम चालू आहे, तर तुमचं ट्रॅकिंग चेक करून आम्ही तुम्हाला सांगतो. तर ते बोलले काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सांगा म्हणून तुमचं काम झाल्यावरती. तर विषय असा आहे, विषय विश्वासाचा आहे. ते मला असे म्हणाले की काही टेन्शन नाही, तुम्ही घेऊ शकता. तर ती लेडी जी आहे ती मला सारखी फोन करते की म्हणजे माझ्या असिस्टंटला की तिच्याकडे फोन असतो. तर मला तिने सांगितलं की फोन आला आहे म्हणून, आणि मेसेज टाकलेत की माझे पैसे कधी पाठवणार, माझे पैसे कधी पाठवणार. म्हटलं हायपर होण्यापेक्षा मी त्यांना फोन करून सांगितलेलंच बरं आहे. तर मी त्यांना सांगितलं की सकाळी मी तुम्हाला पैसे पाठवते. सकाळ झाली तर शॉप उघडतात किती वाजता. मग मला तिने सांगितलं की तुम्ही एकदा त्यांना फोन करून सांगा. तर मग मी फोन केला सकाळी उठून. तर दुकानवाल्यांनी, म्हणजे जिथून आपण घेतो ऑनलाईन कुरिअर करायला सांगतो, तर त्यांनी फोन, म्हणजे शॉप उघडलं नसेल किंवा काय झालं असेल, ठीक आहे, नाही उचलला. बट यांना फोन केला. मग मी म्हटलं अजून, ते मला बोलायला लागले की अरे मग तुम्ही तुमच्याकडचे देऊ शकता ना पैसे, मग तुम्ही असं करू शकता, मग तुम्ही आम्हाला काय माहिती आम्ही थर्ड पार्टी किंवा असं तसं. अरे जिम्मेदारी माझीच आहे ना, मी तुम्हाला म्हणते का मी पैसे देणार नाही आहे म्हणून. अजूनपर्यंत कोणाचे पैसे घेतले नाहीत प्रामाणिकपणे, आणि अजूनपर्यंत साडी तर रिटर्न कोणाची गेली नाही. एकाचं झालेलं, मी त्यांना पैसे पाठवलेले, बट त्यांनी प्रामाणिक सांगितलं की ताई साडी आम्हाला आलेली आहे, इथे पडलेली आहे, तर मी तुम्हाला पैसे पाठवत होतो. त्या दादांनी मला पैसे पण रिटर्न पाठवलेत. तर विषय असा झाला. तर मला एवढं सांगायचं तात्पर्य की प्रॉब्लेम सगळ्यांना येतात, असं नाही की प्रॉब्लेम कोणाला येत नाही. फेस टू फेस प्रॉब्लेम करावंच लागतात. जर तुम्ही अडचणीमध्ये जर तुम्ही म्हणाला नाही की बाबा ठीक आहे चालेल, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही करा म्हणून पाठवा असं, तर चांगली गोष्ट, म्हणजे चांगलं वाटतं आपल्याला की नाही एवढा ट्रस्ट ठेवलेला आहे तर असं. पण विषय असा आहे पैशांचा. तर 700 रुपये मी घेऊन काय करणार, मला हेच नाही कळत. तर असा विषय झाला. पण ठीक आहे, मी माझ्याकडचे जे पैसे होते मी पाठवून दिले. म्हटलं नको परत, कारण कसं असतं, मी माझ्याकडनं पण पाठवू शकत होती, पण असं असतं की ते आपल्याला ऑर्डर देतात ना, तर आपण बुकिंग जेव्हा करतो ना साडी ऑनलाईन, तर त्यांच्याकडे सगळी म्हणजे प्रॉपर लॅपटॉपमध्ये बुकिंगची शेड्यूल असतं. कोणाला दिले रिटर्न, कोणाला काय झालं, कोणाचं डिस्पॅच झालं, कोणाचे रिटर्न गेले, असं असतं. त्याच्यामुळे आपण आपला स्वतःचा शांतपणा नाही करू शकत. मग असं ठीक आहे, दिले मी, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर जर तुम्हाला असं म्हणण्यात आलं की थोडा प्रॉब्लेम आहे किंवा लेट येईल थोडं शिफ्टिंग किंवा तुमचं पार्सल, तर समजून घ्या काहीतरी इश्यू होतो मध्येच. आपण इथून कुठे पार्सल पाठवतो, तर असं नाही ना की सरळ हवेने उडून येतो पार्सल, असा इश्यू नसतो. त्याच्यामुळे थोडंसं हे करा. चला आता आपण ब्लाऊज वगैरे शिवूया. पहिले जेवून घेऊ आणि मग नंतर ब्लाऊज शिवायला बसू.